बुलेटिनची सुरुवात करूयात अतिशय महत्त्वाच्या बातमीनं। आज देशभरात 25 कोटीहून अधिक कर्मचारी हे देशव्यापी संपावर जाणार। केंद्र सरकारच्या शेतकरी, किसान आणि राष्ट्रविरोधी धोरणांच्या विरोधात 10 केंद्रीय कामगार संघटना आणि त्यांच्या सहकारी संस्थांनी हा भारत बंद पुकारलाय। बँकिंग, विमा, कोळसा, खाणकाम, रस्ते, बांधकाम आणि इतर अनेक क्षेत्रातील कर्मचारी या संपात सहभागी होणार आहेत आणि त्यामुळे देशातील अत्यावश्यक सेवा देखील ठप्प होण्याची शक्यता आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात। आपल्यासोबत आपले प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार आहेत। अक्षय, आज विविध कामगार संघटनांकडून भारत बंद पुकारण्यात आलाय। नेमका कोणकोणत्या सेवांवर या भारत बंदचा परिणाम होऊ शकतो? यात आपण दीपाली सगळ्यात महत्त्वाचं बघितलं तर हा संप कुणी पुकारलाय आणि हा संप का पुकारण्यात आलाय हे बघणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। त्यानंतरच आपल्याला याचं स्पष्टता मिळेल की हा संपा मध्ये कुठल्या सेवा प्रभावित होणार आहे। एकूण केंद्र सरकारच्या केंद्रीय कामगार मंत्रालयाशी निगडीत ज्या काही रजिस्टर्ड त्यांच्या ॲफिलिएटेड कामगार संघटना आहे, या संघटनांची दरवर्षी केंद्रीय कामगार परिषद आयोजित केली जाते। मात्र गेल्या 10 वर्षापासून केंद्रीय कामगार परिषद आयोजित करण्यात आलेली नाही आणि यामुळे कामगारांच्या ज्या काही प्रमुख मागण्या असतात या प्रमुख मागण्याकडे आता केंद्र सरकारचं दुर्लक्ष होतंय। सगळ्यात महत्त्वाचं शेतकरी धोरण, किसान धोरण, कामगार धोरण यामध्ये आता बदल बघायला मिळत आहेत आणि जास्तीत जास्त कंत्राटीकरणाकडे सरकारचा जोर आहे आणि यालाच आता केंद्रीय कामगार संघटनांचा विरोध होतोय। 10 प्रमुख केंद्रीय कामगार संघटनांनी आज बंदची हाक दिली आहे। यापूर्वी आपल्या वेगवेगळ्या 17 मागण्या घेऊन हे संपूर्ण कामगार संघटना केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया यांना भेटल्या होत्या आणि त्यांनी याबाबत तोडगा काढावा अशी त्यांची भूमिका होती। मात्र या मागण्यांवरती तोडगा न निघाल्याने आज संपाची हाक देण्यात आलेली आहे आणि यासोबत या संपामुळे सरकारी कारखाने जे आहेत या कारखान्यांची सेवा प्रभावित होणार आहे। बँका, ज्या राष्ट्रीय बँका आहे या राष्ट्रीय बँकाच्या कामकाजावर परिणाम होणार आहे। बँका पूर्णतः बंद नसेल, मात्र बँकातील कारकून त्यासोबतच क्लरिकल स्टाफ जो आहे हा या संपामध्ये सहभागी झालेला आहे। बँकांचे मॅनेजर किंवा बँकांचे जे ऑफिसर स्टाफ आहे हा या संपामध्ये सहभागी होणार नाही, मात्र तरी बँकांच्या, राष्ट्रीय बँकांच्या कामकाजावर याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे। विमा कंपन्या, सरकारच्या अखत्यारीत असणाऱ्या सगळ्या विमा कंपन्यांवरती देखील त्यांचं कामकाज आज ठप्प असणार आहे। पोस्ट ऑफिस खात्याचं कामकाज आज ठप्प असणार आहे आणि यासोबत आपण जर बघितलं तर अन्य शासकीय आणि त्यातल्या त्यात काही निमशासकीय ज्या कंपन्यांनी, ज्या संघटनांनी पाठिंबा दिला आहे त्यांचं काम आज जे आहे त्या कामावरती या संपाचा परिणाम होणार आहे। 25 कोटी कामगार जे आहेत ते आज संपावर असणार आहे। तर दुसरीकडे आपण बघतो की खाजगी क्षेत्रावर याचा कुठलाही परिणाम होणार नाही, ज्याचा अर्थ खाजगी दवाखाने, खाजगी कारखाने, खाजगी बँका यासोबतच IT क्षेत्र, जे खाजगी IT क्षेत्र आहे यावर या संपाचा कुठलाही परिणाम होणार नाही। मात्र जर सरकारने तोडगा काढला नाही आणि संप लांबला तर मात्र सर्वसामान्यांना याचा नाहक त्रास आपल्याला त्याचा त्रास होताना आपल्याला बघायला मिळेल। दीपाली, निश्चितच अक्षय, त्यामुळे त्यातल्या त्यात अत्यावश्यक सेवांवर कुठलाही परिणाम होणार नाही हा सामान्य लोकांना एक दिलासा म्हणावा लागेल। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।